पाटणच्या राजकारणात देसाई विरुद्ध पाटणकर संघर्ष शिगेला, महायुतीत बिघाडीची शक्यता। नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सध्या साताऱ्यातील पाटण तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे। एकीकडे शिवसेना शिंदे गट मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली गड मजबूत करत आहे, तर दुसरीकडे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सत्यजित पाटणकर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत। सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाटण तालुक्यात भाजपची ताकद वाढेल अशी चर्चा होती, पण आता चित्र वेगळेच दिसत आहे। उलट भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते थेट शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रवेशाचे दरवाजे उघडल्यामुळे पाटणकरांच्या भाजप प्रवेशानंतरही देसाई गट अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे। या इनकमिंगमुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला म्हणजे सत्यजित पाटणकर यांना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी जोरदार तयारी केली आहे। मात्र देसाई आणि पाटणकर यांच्यातील वाढत्या राजकीय संघर्षामुळे पाटण तालुक्यात एक नवी चर्चा सुरू झाली आहे। महायुतीत असूनही या दोन्ही गटात तू मैमै सुरू आहे। त्यामुळे पाटणमध्ये भाजपचे सत्यजित पाटणकर आणि शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांचे गट एकामेकाविरुद्ध लढण्याची चिन्हे आहेत। महायुतीच्या इतिहासातील स्थानिक पातळीवर बिघाडी होण्याची ही पहिलीच वेळ असू शकते। पाटणकरांनी पक्ष बदलला असला तरी त्यांचे आणि देसाईंचे वैमनस्य कायम आहे। देसाई यांनी कंबर कसून भाजपला जो दणका दिला आहे, त्यामुळे सत्यजित पाटणकर काय रणनीती आखतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आता पाटणमध्ये असाच प्रश्न उभा आहे की पाटण तालुक्यात महायुतीचे काय होणार? स्थानिक निवडणुकीत महायुतीतील ही बिघाडी वरिष्ठ नेते मध्यस्थी करून दुरुस्त करणार का? अशा सर्व घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। पाटणच्या राजकारणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। बघा अभिमानाने, जगा स्वाभिमानाने।